नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली. जरांगे पाटलांचा उपचार घेण्यास नकार. अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास देशभरामध्ये आंदोलन. 15 तारखेला अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास काय होतं ते लक्षात येईल. मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा. 14 तारखेला बंद ठेवण्यासंदर्भात मला कल्पना नाही. बंदचा निर्णय समाजाने घेतला असेल तर शांततेमध्ये बंद करावा. महाराष्ट्र बंदच्या व्हायरल मेसेजवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासाठी 16 तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार. विशेष अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार, सूत्रांची माहिती. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलावलं जाईल असं वाटत नाही. सगळे सोयऱ्यांचा GR आणण्याचा प्रयत्न केला तर ओबीसींवर अन्याय. जरांगे पाटलांच्या उपोषण सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. अंतरवाली सराटीमध्ये 2.5 वर्षाच्या काव्याला मनोज जरांगे पाटलांचा लळा. उपोषणस्थळी चिमुरडीच्या जरांगे पाटलांसोबत रंगल्या गप्पा. अमरावती जिल्ह्यातील 5 खरेदी विक्री संघांसाठी मतमोजणी सुरू. अचलपूरमध्ये 17 जागांपैकी 8 जागेवर आमदार बच्चू कडू यांच्या पॅनलनं उमेदवार विजयी झालेले आहेत. बच्चू कडू यांच्या समर्थकांचा जोरदार जल्लोष. वाशिममध्ये सगळे सोयरे मसुद्याविरोधात ओबीसी समाजाच्या हरकती नोंदवणं सुरू. सर्व हरकती राज्य सरकारकडे जमा करण्यात येणार. आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना स्थावर मालमत्तेमध्ये हिस्सा नाही. शासकीय योजनांचा सुद्धा लाभ मिळणार नाही. नांदेडच्या एरगी ग्रामपंचायतीचा ठराव. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये अजित पवार गटाचे संपर्क दौरे सुरू. संभाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी संपर्क दौऱ्यांना सुरुवात. यवतमाळमध्ये भाजप नेते हंसराज अहिरांवर शेतकऱ्यांचा रोष. गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संतापले. शेतकऱ्यांच्या रोषापुढे हंसराज अहिर यांनी जोडले हात. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये पंचनाम्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवर महमदपूरमधील शेतकरी संतापला. केवळ सर्व्हे करून मदत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा संताप अनावर. हिंगोलीमध्ये रब्बी हंगाम अखेरच्या टप्प्यामध्ये असतानाही शेतकरी पीक कर्जापासून वंचित. केवळ 46% शेतकऱ्यांना कर्ज. हंगाम संपल्यावर कर्ज देणार का, संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. अमरावतीला 123 कोटींचा पीक विमा मंजूर. मात्र वर्षभरामध्ये अद्यापही शेतकऱ्यांना मदत नाही. 79,000 शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये. पुण्याच्या मावळमध्ये पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू पीक जोमदार. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. वर्ध्याच्या देवळी तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान. शरद पवार गटाचे नेते समीर देशमुख यांच्याकडून नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांना हेक्टरी 60,000 रुपयांची मदत देण्याची केली मागणी. वर्ध्यामध्ये 2 दिवसामध्ये शेकडो एकरावरील रब्बी पिकांना अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा. गहू, हरभरा, कापूस, भाजीपाल्याचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये टोमॅटोचे दर पुन्हा एकदा घसरले. टोमॅटोच्या कॅरेटला केवळ 250 रुपयांचा दर. लागवडीचा खर्च निघत नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अहमदनगर तालुक्यातील विहिरी आणि तलाव कोरडे ठाक. उन्हाळ्यापूर्वीच तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती. शासनाने किमान पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची गावकऱ्यांची मागणी. विदर्भातील 6 जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता. नाशिकच्या गिरणा धरणातून 1,500 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर शहरातील रस्ते कामाला पालिकेचा सावळा गोंधळ सुरू झालेला आहे. पाईपलाईनच्या कामासाठी नवे डांबरीकरण केलेले रस्ते पुन्हा उखडले. पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक त्रासले. भंडाऱ्यामध्ये कामगारांच्या विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेसचं आंदोलन. कामगार किटसाठी तालुकास्तर नोंदणी आणि वितरण करण्याची केली मागणी. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचा रास्ता रोको. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी. भंडाऱ्यामध्ये ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी अभियान. भारतीय युवा मोर्चाचा उपक्रम. अभियानाला मोठ्या संख्येनं नागरिकांचं समर्थन. भंडाऱ्यामध्ये आशा सेविकांच्या संपामुळे हत्तीरोग निर्मूलन मोहीम अडचणीत. मनुष्यबळाअभावी औषध वाटपाला फटका.
नाशिकमधील कुंभमेळा रुग्णालयाचा आता प्रत्यक्षामध्ये वापर. सिव्हिलचा अतिदक्षता विभाग आता कुंभमेळा रुग्णालयामध्ये. खाटांची संख्या कमी असल्यानं अपघात विभाग, महिला वॉर्ड नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची 60% पदं रिक्त. उपचारासाठी रुग्णांची फरफट. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्याची केली मागणी. नाशिकच्या गोदा आरतीच्या घाटावर आता थेट ग्रामसभा. गोदावरी जन्मोत्सवावेळेला आरती करण्याचा अधिकार वाद संपुष्टात येत नसल्यानं ग्रामसभेमध्ये आरतीच्या अधिकाराबाबत ठराव होणार. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या चांदोरी गावावर सीसीटीव्हीची नजर. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 24 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले. गडचिरोलीमध्ये हत्ती स्थलांतरिताच्या मुद्द्यावरून स्थानिक आक्रमक केंद्र आणि राज्य सरकारकडे हत्तींचं स्थलांतर पूर्णतः रद्द करण्याची केली मागणी. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील मांजरवाडीमध्ये अनेक शेळ्या मेंढ्यांवर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद. पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह निवारण केंद्रामध्ये नेण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी परिसरामध्ये 6वा बिबट्या जेरबंद. परिसरामध्ये जवळपास 18 पिंजरे लावण्यात आले, तर नागरिकांनी काळजी घेण्याचं वनविभागाचं आवाहन. सोन्याच्या बोगस नाण्यांद्वारे 1.5 लाखांची फसवणूक. अमरावतीच्या बडनेरामधून आरोपी साथीदारासह ताब्यात. नागपूर पोलिसांची मोठी कारवाई. वर्ध्यामध्ये गायक कैलास खेर यांच्या कार्यक्रमात अवकाळी पावसाचा व्यत्यय. रिमझिम पावसामुळे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या खुर्च्या. सोलापूरच्या करमाळामध्ये आमदार संजय मामा शिंदे यांची बैलगाडीतून मिरवणूक. शेतकरी मेळाव्यादरम्यान हलगी वाजवत कार्यकर्त्यांचा जल्लोष. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आकर्षक विद्युत रोषणाई. श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्यानिमित्त भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण. जळगावात मुक्ताई संस्थांच्या वतीनं पालखी परिक्रमेला सुरुवात. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये मोठ्या संख्येनं वारकरी संप्रदायाचा सहभाग. मुंबईसह उपनगरामध्ये थंडीची चाहूल. मुंबईच्या वेधशाळेमध्ये काल 16.6 सेल्सिअस तापमानाची नोंद. हवेमध्ये गारवा वाढल्यानं नागरिकांना दिलासा. एलटीटी रेल्वे स्टेशनवर आज रात्री 10:30 नंतर ब्लॉक. मोठे प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या उद्देशानं मध्यरात्री ब्लॉकचं नियोजन. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर परिणाम होण्याची शक्यता. मुंबईमध्ये हृदयरोग, मधुमेह, कर्करोग रुग्ण शोधण्यासाठी पुढील वर्षापासून मुंबई महापालिका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार. त्याचबरोबर कर्करोग प्रतिबंधासाठी विशेष मॉडेल राबवलं जाणार. पीएमपी बसची फेरी रद्द झाली तर प्रवाशांना माहिती मिळणार. डेपोतील सूचना फलकावर माहिती देण्याचे पीएमपी प्रशासनाचे आदेश. राज्य शिष्यवृत्ती परीक्षा येत्या 18 फेब्रुवारीला होणार. 6,000 परीक्षा केंद्रांवर 9 लाख विद्यार्थी परीक्षा देणार. सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची मुदत. याआधी 2 वेळाला सीईटी परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यात आली. मुंबईतील राडा रोड्यावरील प्रक्रियेसाठी पालिकेची 230 कोटींची तरतूद. बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठी कार्यपद्धती निश्चित. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाकडून दीर्घकालीन उपाययोजना हाती. पुण्यातील शासकीय कार्यालयांकडे पाणीपट्टी थकली. जवळपास 125 कोटींची पाणीपट्टी थकीत. पाणीपट्टी भरली नाही तर महापालिका आता महिन्याला 1% दंड आकारणार. रत्नागिरीच्या महासंस्कृती महोत्सवाला पारंपरिक लोककलेने सुरुवात. नमन कला मंचाच्या कलाकारांकडून जाखडी नृत्याचं सादरीकरण. पुण्याच्या जुन्नरमधील खामुंडीमध्ये धर्मनाथांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी.